लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक अशी बातमी ऐकायला येत आहे की आता फक्त कुटुंबातील फक्त 2च व्यक्तींना याबद्दलचा लाभ देण्यात येणार आहे। तर बघू शकता कुटुंबातील 2च महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि आधी जाहीर केलेल्या निकषांची ही काटेकोरपणे अंमलबजावणी होणार अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये जे 2100 रुपये मिळण्याचं जे आश्वासन मिळालेलं आहे आपल्याला, आता ते मिळतील का याबद्दल खूप संशय निर्माण झालेला आहे। परंतु जे 1500 रुपये हे रुपये दिले जाणार आहे, कारण हे ऑलरेडी GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे 1500 रुपये तुम्हाला कंटिन्यू हे तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये जेही निकष बदलण्याची शक्यता, म्हणजे जेही GR मध्ये दिलेली माहिती आहे ती आता बदल होऊ शकतो। तर त्यामध्ये नेमका कोणता बदल होईल याबद्दलची अजूनपर्यंत अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तर त्यामध्ये फक्त एका कुटुंबामधून 2 महिला आणि त्यानंतर 2100 रुपये मिळणार का याबद्दलची अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही आहे। परंतु एका कुटुंबामध्ये 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे आणि याबद्दलची अपडेट सुद्धा आलेली आहे। तर नेमकी आता GR येणार आणि GR मध्ये नेमकी कोणती अपडेट येईल ही आपल्याला आता सरकार स्थापन झाल्यानंतरच समजणार आहे, कारण अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालेली नाही आहे आणि तुमचे राहिलेले जेही हप्ते आहेत ते तुमचे सरकार स्थापन झाल्यानंतरच मिळणार आहे। तर ज्याही महिलांचे पैसे अजूनपर्यंत बाकी असेल, म्हणजे एकही रुपया आलेला नसेल, त्या महिलांना सुद्धा सरकार स्थापन झाल्यानंतरच संपूर्ण पैसे येणार आहे आणि नवीन अर्ज सुद्धा सुरू होणार आहे। नवीन अर्ज सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।